नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली पुढची कथा. आणि कथेचं नाव आहे तक्रार नोंदवण्याचं लचांड. अगदीच राहावेनासं झाल्यावर वत्सलाताईंनी निर्णय घेतला की आता आपल्या या प्रश्नावर लीलाबाईंचा सल्ला घ्यायचा. लीलाबाईंचं डोकं अशा बाबतीत चांगलं चालतं. दुपारचं जेवण उरकून झाकपाक केल्यावर लगेचच त्या लीलाबाईंच्याकडे जायला निघाल्या. लॅचकी आपल्या पर्समध्ये असल्याची खात्री पटवून त्यांनी दार ओढलं, कडी सरकवली. रिक्षावाल्याला पैसे देऊन त्या थोड्याच वेळात लीलाबाईंच्या फ्लॅटसमोर उभ्या राहिल्या. दारावरची घंटी दाबल्या क्षणी आले आले अशी आतूनच वर्दी देत लीलाबाई दाराशी आल्या. दार उघडून त्यांनी समोर बघितलं. लीलाबाईंकडे बघून किंचित हसल्यासारखं करत वत्सलाताई आत आल्या. काय जेवण झालं ना? कधीच, या बसा. लीलाबाईंनी वत्सलाताईंचं स्वागत केलं. पण त्यांच्या मनात विचार आला की अशा दुपारच्या वेळी वत्सलाताईंनी काय काम काढलं आहे. लीलाबाईंचा मुलगा आणि सून शेजारच्या गावात राहत होती. कधी कधी सटी सहामाशी ती दोघं येत. 4 दिवस राहत परत जात. काय ठीक आहे ना सगळं? काय म्हणतायत सुनबाई? लीलाबाईंनी सुतोवाच केलं. सुनबाई काही म्हणायला ती घरात तर असायला हवी ना? वत्सलाताई बोलून गेल्या. म्हणजे माहेरी गेली का काय ती? सांगून नाही ना गेली. सकाळी उठून बघते तर श्री आणि श्रीमती दोघंही घरातच नाहीत. आत्ता येतील, मग येतील, उद्या येतील, परवा येतील अशी वाट बघण्यात 8 दिवस गेले. काय सांगताय? मुलगा आणि सून तुम्हाला न सांगताच गेले? काय सांगताय काय वत्सलाताई? आश्चर्य व्यक्त करत लीलाबाई म्हणाल्या. अहो मग सांगतीये काय? भांडण करून गेलेत का काय दोघं? भांडण? अहो ती तर माझ्याशी बोलत सुद्धा नाही. मग मुलगा भांडला का काय तुमच्याशी? नाही हो, श्री कशाला भांडेल? मग तो बायकोला घेऊन तुम्हाला न सांगता घराबाहेर गेलाय कसा? 1-2 दिवस झाले असतील तर ठीक आहे मी म्हणते, पण तुम्ही तर म्हणताय 8 दिवस झाले म्हणून. मला तर काळजी वाटते बाई दोघांची. मलाही काळजी वाटते हो. काही सुचत नाही आहे म्हणून तर मी तुमच्याकडे आले. नाही नाही, माझ्याकडे नाही आले ते दोघं. अहो ते आहे हो ठाऊक. तुमच्याकडे आले असते तर तुम्ही समजूत काढून पाठवलं नसतं का परत माझ्याकडे? आता पुढे काय करायचं आहे ते सांगा ना. सुनेच्या माहेरी फोन करून माहिती काढूयात का? नको हो, उगाच त्यांच्या जीवाला परत घोर. शिवाय ती दोघं तिथे गेली असती तर कळलं असतं मला कोणाकडून तरी. त्यांच्या शेजारी माझी मैत्रीण राहते, रमा. तिनेच तर थळ आणलं ना श्रीसाठी. अगं बाई, मग कुठे गेले असतील दोघं? त्यांच्या बोलण्यात काही कानावर पडलं का तुमच्या? मला नाही हा बाई सवय असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकायची. तसं नाही हो. मला सांगा, काही चिठ्ठी चपाटी? नाही हो, चिठ्ठी चपाटी नाही, निरोप नाही, काही नाही. फार बेजबाबदारी आहे हल्ली पिढी. दुसऱ्याच्या जीवाला घोर लागणार याची मुळी त्यांना परवाच नाही आहे. काय करू सांगा? अगं बाई, म्हणजे काही संकट तर नसेल ना कोसळलं? आजकाल काही सांगता येत नाही हो. घराबाहेर पडलेला माणूस घरी सुखरूप येईल याची खात्रीच देता येत नाही. मला फार भीती वाटायला लागली हो. लीलाबाई म्हणून गेल्या आणि वत्सलाताईंच्या डोळ्यात पाणीच जमा झालं. लीलाबाई म्हणाल्या, हे बघा, मला तरी हा मामला गंभीर दिसतोय. आपण ना पोलिसांना कळवू, ते मदत करतील. कामच आहे ते त्यांचं. पोलिसांना कळवायचं? नको नको नको, मला बाई पोलिसांची भीती वाटते हो. काही नको आहे भीती वाटायला. पोलीस म्हणजे काय वाघ आहेत का सिंह आहेत? शिवाय मी असंही ऐकून आहे की सध्या चौकीवर एक महिला इन्स्पेक्टरची नेमणूक झाली आहे. मल्लव्वा नाव आहे तिचं. वत्सलाताई, तुम्ही असं करा, आत्ताच चौकीवर जा. मल्लव्वाबाईची भेट घ्या. त्यांना सांगा म्हणा माझ्या मुलाचा तपास लावा. वत्सलाताई बराच वेळ विचार करत राहिल्या आणि म्हणाल्या, असं म्हणताय का? ठीक आहे, तुम्ही याल ना माझ्याबरोबर? नक्की आले असते हो, पण गुडघे खूप दुखत आहेत हो. चालवत नाही बघा, रिक्षात सुद्धा बसवत नाही बघा. जा आपल्या तुम्ही एकट्याच. काळजी करायचं अजिबात कारण नाही.
आणि सल्ला घ्या त्यांचा. काय म्हणाल्या त्या येऊन सांगा, नंतर सांगितलं तरी चालेल म्हणा. आणि वत्सलाताई रिक्षात बसून पोलीस चौकीच्या दिशेनं निघाल्या. पोलीस चौकीत जाण्याची त्यांची आयुष्यातली पहिली वेळ. त्यांच्या छातीत सारखं धडधडायला लागलं. न जाणो आपल्यालाच गुन्हेगार समजून या मंडळींनी गाजाड केलं तर काय करणार. तरी बरं आपण इथे येतोय ती गोष्ट लीलाबाईंना माहिती आहे, नाहीतर कोणाकोणाला पत्तासुद्धा लागणार नाही. म्हणजे आपण जिवंत आहोत का मेलोय याचा. आज जायचं का वाट बघायची मुलाची आणि सुनेची. तेवढ्यात एक हवालदार त्यांच्याकडे आला. आदबीनं म्हणाला, काय आई, कोणाला भेटायचे. नाही हो, भेटायचं आहे मला. त्या लेडी इन्स्पेक्टर आहेत ना. या मल्लवाबाई आत बसल्यात, तुम्ही भेटा त्यांना. आता मात्र वत्सलाताईंना आज जाण्यावाचून गत्यंतर उरलं नाही. बसा. मगाच्या हवालदारानं त्यांना खुर्ची दिली. समोर बसलेल्या इन्स्पेक्टर मल्लवाबाईंकडे बघून वत्सलाताईंना तिथून पळून जायचं वाटायला लागलं. अहो, त्या मल्लवाबाईंचा एकूण थाट पुरुषी होता. काळा वर्ण, हातापायांना मजबूत, भेदक डोळे, केस करकचून बांधलेले. बहुतेक अशाच व्यक्तिमत्वाला घेतात वाटतं पोलिसात. आपल्यासारख्या रडूबाईचं काम नाही ते. बोला की ताई, काय काम काढलं म्हणते मी. मल्लवाबाईचा आवाज त्यांच्या दिसण्याला साजेसा होता. म्हणजे बघा, वत्सलाताईंना प्रश्न पडला, सांगावं का सगळं, का परत फिरावं काही नाही म्हणून. बोला हो, बोला तुम्ही. ते तुमच्यासारख्यांना मदत करायला तर बसलोय की आम्ही इथं. बोला. आता मात्र वत्सलाताईंना थोडा धीर आला. एक शब्द सुटा करत त्या म्हणाल्या, म्हणजे असं बघा, माझा मुलगा आणि सून दोघंही घरातून गेलेत. त्याला तर 8 दिवस झाले हो. जाताना सांगितलं काही नाही बघा त्यांनी. काय सांगताय काय तुम्ही. ते तुमचा मुलगा आणि सून घरातून पळालं. का पळालं ते, काय कारण काय म्हणते मी. तुम्ही भांडलात काय त्यांच्याशी. नाही हो, मी कशाला भांडीन. मग ती दोघं भांडली का तुमच्याशी. एरवीच्या सासवा सुनांची भांडणं होतात तशी झाली काय म्हणते मी. नाही हो, ती दोघं जाण्याआधी तर काही झालं नाही तसं. म्हणजे त्याच्या आधी होत होतं काय तुमचं भांडण म्हणते मी. मल्लवाने वत्सलाबाईला नेमकं शब्दात पकडलेलं होतं. अहो, आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच ना. वत्सलाताईंनी आपल्या परीने सफाई दिली. किती दिवस झाला म्हटलं तुम्ही. 8 दिवस. आजचा 9वा आहे. लीलाबाई म्हणाल्या की तुमच्याकडे तक्रार केली की तुम्ही त्यांना शोधून काढाल. लीलाबाई कोण असतंय हे. लीलाबाई मैत्रीण आहे, म्हणजे ओळखीची बाई माझ्या. मी त्यांच्याकडून सल्ला घेते नेहमी. आणि त्यांनी तुम्हाला इथं यायचा सल्ला दिला काय म्हणते मी. हो, त्या म्हणाल्या नागरिकांना मदत करणं पोलिसांचं कर्तव्य आहे असं म्हणली. काय ती भेटलं पाहिजे तिला एकदा. असं करा तुम्ही, या कागदावर लिहा तुमचं तक्रार काय असतंय ते. मी ते नोंदवून घेतोय आणि तपासाला सुरुवात करते. मी लिहू. काय लिहू म्हणजे असं काही लिहायची माझी पहिली वेळ आहे हो, म्हणून विचारते. लिहा हो, तुम्ही जे आत्ता मला सांगितलं का नाही ते लिहून टाका की. ते पोराचं नावं, सुनेचं नावं, दोघांचं वय, दोघांचा पेशा, तुमच्या घरचं पत्ता, फोन नंबर. नाही, फोन नाही आमच्याकडे. नसेल तर नका लिहू हो. बाकी सगळं डिटेल लिहून टाका. कुठल्या दिवशी घरातून गेली नीट लिहा. पुढच्या 15 मिनिटात वत्सलाताईंनी तक्रार लिहून काढली. कागद मल्लवाबाईंकडे दिला. त्यांनी तो वाचायला घेतला. मध्येच विचारलं, ते तुमच्या मुलाचं नाव श्री आणि सुनेचं श्रीमती असतंय काय. त्याचं नाव श्रीकांत, मी म्हणते श्री, आणि सुनेचं नाव त्यांनी ठेवलं आहे श्रीमती. माझ्या मनात वेगळं ठेवायचं होतं बरं का. ते कागद घ्या आता ते, आणि ते फौजदार बसलं नाही त्याच्याकडे नेऊन द्या, आणि पावती घ्या त्याचं. पावती ती कशाला. ते पोचचं असतंय हो, पोच. तुमचं तक्रार आमच्याकडं पोचलं म्हणून असतंय ते. निघा आता तुम्ही, आम्ही करतोय तपास, काळजी करू नका. कुठं लपून बसलं असते तर शोधून काढू तुमच्या सुनेला. आणि मुलाला सुद्धा काढणार ना. दोघांना काढताय हो, काळजी करू नका तुम्ही. या आता. आणि पुढचे सोपस्कार उरकून वत्सलाताई घरच्या वाटेला लागल्या. घरी आल्यावर त्यांना खूप दमल्यासारखं झालं. एवढा रात्र झाली. वत्सलाताईंनी 4 घास खाल्ले आणि त्या अंथरुणावर पडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जाग्या झाल्या तेव्हा दारावरची घंटी वाजत होती. घाईघाईनं त्या दाराशी गेल्या. दार उघडून समोर बघतात तर श्री आणि श्रीमती त्या दोघांकडे त्या वासून बघत राहिल्या. अगं, आता आत यायला देशील का नाही. या श्रीनं विचारलेल्या प्रश्नांना त्या भानावर आल्या, थोड्या बाजूला झाल्या. दोघं त्यांच्या अंगावरनं आत गेले. जाता जाता श्री म्हणाला, आई जरा चहा आणि पोहे कर ग.
वत्सलाताईंनी भराभरा पुढची अनेकं उरकली आणि त्या नाश्त्याच्या तयारीला लागल्या. श्रीमती त्यांच्या मदतीला आली. कुठे गेला होतात ग? इथंच, जवळच. मोघम बोलल्या श्रीमतीचा हात धरणारा जगात कोणी नसणार असं वत्सलाताईंचं मत होतं. त्यांना नेहमी वाटायचं आपण हिला उगाच विचारतो, आपण श्रीला विचारायला पाहिजे. पण श्रीमतीला विचारून झाल्यावरच त्यांना तसं वाटायचं. आपण तिची मोघम उत्तरं मुकाट्यानं का ऐकून घेतो? खडसावून का नाही विचारत की बाई ग, मी विचारलेल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दे की. पण आपण दरवेळी ही चूक करतोच. एव्हा ना श्री टेबलापाशी येऊन बसला आणि म्हणाला, अगं एका कामासाठी गेलो होतो. तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री 12:30 वाजता कळवलं गेलं पहाटे 4:30ची गाडी पकडायला हवी होती. या दोन्ही वेळेत तुला झोपेतनं जागा करायचं अगदी जीवावर आलं ग. वाटलं होतं पडदिशी काम आटोपू, परत येऊ म्हणून हिलाही घेऊन गेलो बरोबर. पण तिथे गेल्यावर ना कामातून काम निघत गेलं. अगं जाताना गरजेचं सामानसुद्धा नेलं नव्हतं. सगळ्या वस्तू पुन्हा नव्याने घ्यायला लागल्या. मध्यंतरी तुला निरोप पाठवावा म्हणत होतो, पण तुला निरोप पाठवणार कोणाबरोबर आणि कसा? आपल्याकडे फोन नाही. आपल्याला ओळखणाऱ्यांच्या फोनचे नंबर मला ठाऊक नाहीत. तुला आठवतंय का, मागे मी तुला मोबाईल घेऊन देणार होतो तर तू म्हणाली नको ती नवीन कटकट, दे आता चहा. असो, झालं ना काम मनासारखं, घे. वत्सलाबाईंनी पुढचं बोलणं टाळलं, पण त्यांना एक चिंता सतवायला लागली. या मल्लवाला बाईला तर त्यांनी तक्रार लिहून दिली होती की मुलगा आणि सून घरातून न सांगता निघून गेलेत, 8 दिवस उलटूनही परतलेले नाही आहेत. बाहेर वावरताना पोलिसांनी श्रीला ओळखला आणि त्याला पकडला तर ह्या विचाराने जाम घाबरले त्या. आपण पोलिसात जाऊन तक्रार नोंदवल्याचं कळलं तर श्री रागावणार, श्रीमती घर डोक्यावर घेणार. आता हे प्रकरण त्यांच्या नकळत निस्तरायचं कसं? विचार करून करून त्यांना थकवा आला. लगेच त्यांना लीलाबाईंची आठवण आली. पोलिसात तक्रार करायची कल्पना त्यांचीच होती ना. आता पुढे काय करायचं हे त्यांना विचारलेलं बरं. दुपारची जेवणं झाल्यावर श्री आणि श्रीमती आपल्या खोलीत गेली तेव्हा वत्सलाताई, मी जरा जाऊन येते रे लीलाबाईंच्याकडे, असं म्हणाल्या घरातनं बाहेर पडल्या. रिक्षा केली, लीलाबाईंकडे पोहोचल्या. लीलाबाईंनी दार उघडतात वत्सलाताई उत्साहात म्हणाल्या, आहो श्री आणि श्रीमती आले हां आज सकाळी. आली ना मुलं परत? बरं झालं बाई, तुमच्याप्रमाणे माझ्याही जीवाला काय घोर लागला होता म्हणून सांगू. अहो पण पोलिसात तक्रार केली आहे ना, त्याचं काय? विसरून जा आता ती. नाहीतरी पोलीस अशा केसमध्ये काही नाही करत. नाही हो, असं म्हणून कसं चालेल? माझ्या मनात एक शंका अशी येते की समजा पोलिसांनी श्रीला बाहेर वावरताना पाहिलं आणि पकडलं त्याला, मग? अगं बाई होय की, या शक्यतेचा मी विचारच नव्हता केला. अगं बाई, असंही होऊ शकतं, हे नव्हतं आलं माझ्या डोक्यात बाई. आणि मग लीलाबाई विचारमग्न दिसायला लागल्या. 10-1 मिनिटाच्या विचार मंथनानंतर त्या म्हणाल्या, अहो वत्सलाताई, अगदी सोपं आहे बरं का. तुम्ही चौकीत जायचं आणि तक्रार मागे घ्यायची, मुलगा आणि सून परत आली म्हणायचं. पुन्हा चौकीत जायचं होय? हृदयाचा ठोका चुकल्यागत वत्सलाताईंनी घाबरून विचारलं. त्यात काय आहे? तुम्ही गेलात का नाही कालच्या दिवशी? आता सवय झाली तुम्हाला. बिंदास होऊन जाओ, तक्रार मागे घ्या. काल तुम्हाला त्या लेडी इन्स्पेक्टर भेटल्या ना, त्यांच्याचकडे जा. लीलाबाईंनी सगळं सोपं करून सांगितलं खरं, पण वत्सलाताईंना हृदयावर दगड ठेवल्यासारखं वाटायला लागलं. त्यांनी हळूच विचारलं, तुम्ही येत आहे का माझ्याबरोबर? तुमच्यासारखं पटापटा नाही हो बोलतायत मला. मी कशाला यायला हवं आहे? काल तक्रार नोंदवताना माझी गरज होती, पण ते काम तर तुम्ही व्यवस्थित पार पाडलं. आता तक्रार मागे घ्यायची म्हणजे अगदी सोपं काम. पोलिसांना सुद्धा आनंद होईल. अहो तेवढंच काम कमी झालं नाही का त्यांचं? वत्सलाताई, तुम्ही जा आता. आणि काही उलट सुलट विचारलं तर? नाही हो, कसलं उलट आणि कसलं सुलट, उगाच घाबरताय तुम्ही. लीलाबाईंनी दिलेला धीर गोळा करून वत्सलाताईंनी पुन्हा रिक्षा केली आणि त्या चौकीच्या दारात उभ्या राहिल्या. तेवढ्यात तो कालचा हवालदार त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, तुम्ही आलोय? हो काय अजून पत्ता नाही लागला तुमच्या मुलाचा आणि सुनेचा? हे असली कामं पटापटा नाही होतो. नाही, मी मल्लव्वाबाईंना भेटू इच्छिते. बाईंना भेटणार रे? भेटा ना भेटा. पण त्या बी तुम्हाला तेच सांगतील जे मी आत्ता तुम्हाला बोललो. पण तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही भेटा. मी कोण तुम्हाला अडवणार नाही का? जावा तुम्ही जावा, काळजी करू नका. आणि पुढच्या 1-2 मिनिटात वत्सलाताई इन्स्पेक्टर मल्लव्वा यांच्या टेबलासमोर उभे राहिल्या. इन्स्पेक्टर मल्लव्वानं त्यांच्याकडे मान वर करून सुद्धा पाहिलं नाही.
उगाचच टेबलावरची कागदपत्रं पाहिल्यासारखं करत राहिल्या. अगदी न राहून वत्सलाताईंनी हलक्या आवाजात हाक मारली, अहो अहो बाई. मल्लवाबाईंनी वर पाहिलं, पण एखाद्या त्रयस्थाकडे बघावं ना तसं. काल वत्सलाबाई येऊन गेल्याचं जणू काही त्या साप विसरलेल्या होत्या. मी काल आले होते बघा तुमच्याकडे. असं काय? कशासाठी म्हणते मी? नाही, ते माझा मुलगा श्री आणि सून श्रीमती घरातून निघून गेल्याची तक्रार नव्हती का मी नोंदवली? बरं मग काय म्हणणं, काय म्हणतंय तुमचं? लगेच आम्ही काय त्यांच्या मागं धावत सुटायचं काय? आमच्याकडं काय जादू आहे का? कांडी फिरवली आणि तुमच्या मुलाला आणि सुनाला तुमच्यासमोर उभं केलं मी? नाही हो, तेच सांगायला आले. मुलं परत आली. कधी आली ती? आज सकाळी. लीलाबाई म्हणाल्या की तुम्हाला त्याबद्दल सांगितलं की तक्रार मागे घेतली जाईल, शिवाय मुलांना त्रास होणार नाही. बाई, एक विनंती आहे, मी इथे येऊन तक्रार नोंदवली हे त्यांना कळता कामा नये. हां. पुढचे 2 क्षण मल्लव्वा त्यांच्याकडे एकटक बघत राहिल्या. त्यांच्या नजरेतली जरब बघून वत्सलाताईंना फार अस्वस्थ वाटायला लागलं. हृदयाचे ठोके जोरात पडायला लागले, ओठ कोरडे पडले. तेवढ्यात मल्लव्वा म्हणाल्या, असं कसं तक्रार मागे घेता येऊ शकतंय हो? आमच्या कामाचं काही पद्धत असतंय का नाही? एकदा माणूस काही दिवसांसाठी का होईना पण कुणाला न सांगता बाहेर निघून जातो, याचा अर्थ काय म्हणते मी? त्या अवधीत तो नेमका कुठं होता, तो काय करत होता, तो परत कशासाठी आला, सगळं आम्हाला जाणून घ्यावं लागतंय की. ते असं पक्कन तक्रार मागं नाही घेता येत बघा. वत्सलाताई बावरल्या आता. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. तेव्हा मल्लव्वा म्हणाल्या, ते दोघं बरोबर परत आले का उगं तुम्ही काहीतरी सांगताय? याचं शहानिशा नको काय करायला मला? मी असं करते, त्यांना बोलवूनच घेतो इथं. नको, त्यांना नका बोलवू, उगीच चिडतील माझ्यावर. ते का कशासाठी चिडतील ते? इथं येऊन तक्रार करायचं, तुम्ही तुमचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलंय म्हणते मी. त्यांना आपण त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला नको काय? अहो कृपा करा, त्यांना नका बोलवू, त्यांना काही विचारू नका. मी माझी तक्रार मागे घेते ना, त्याचं नाही मागं घेता येणार ते. अरे वा, मग ते हे पोरखेळ झालं की सगळं. आमच्याकडे येत आहे, तक्रार नोंदवताय, लगेच येऊन तक्रार मागं पण घेताय आणि असं नाही चालत हो, असं नाही चालत. असं करू नका हो. ती दोघं माझ्यावर नाराज नसली तरी अगदी खुश आहेत अशी परिस्थिती नाही आहे. त्यात या तक्रारीची नको न भर पडायला. कृपा करा माझ्यावर, यापुढे मी कसलीही तक्रार घेऊन येणार नाही इथे. हे बघा, ते असं तक्रार मागं घेता येत नाही. किती वेळा सांगायचं हो तुम्हाला? मल्लव्वा वत्सलाताईंच्या अंगावर खेकसल्या. वत्सलाताईनं सगळं असह्य झालं. त्यांच्या डोळ्यातनं गाळागाळा पाणी पडायला लागलं. पुसा डोळं हो, सगळं नाटकं कळतंय की आम्हाला. मल्लव्वा गुरगुरल्या. वत्सलाताईंनी डोळे पुसले. केविलवाण्या नजरेनं त्या मल्लव्वाबाईंच्याकडे बघायला लागल्या. तेव्हा हलक्या आवाजात मल्लव्वा म्हणाल्या, एक करता येतोय बघा, पण कुणाकडं बोलायचं नाही, लक्षात ठेवा. बोलल्याचं मला कळलं तर मग याद ठेवा, गाठ माझ्याशी असते. आता मल्लव्वा काय सांगू बघतायत याचा वत्सलाताईंना काही बोध होईना. त्या नुसत्याच त्यांच्याकडे बघत राहिल्या. हलक्या आवाजात मल्लव्वा सांगायला सुरुवात झाल्या, मी हे केस तुमचं क्लोज करतंय बघा. त्याबद्दल 2000 रुपये आणि 1 किलो उत्तम प्रकारचं मासळी मला आणून द्यायला लागतंय. बाजारात ताज्या सुरमई यायला लागलंय म्हणे. ते सुरमई तुम्ही घेऊन या. आदल्या दिवशी कळवा मला. 2 दिवसांचं तुम्हाला मुदत. निघा आता. एवढं सांगून त्यांनी टेबलावरची एक फाईल उघडली. आता पुढचं बोलणं खुंटलं असं स्वतःला बजावत वत्सलाबाई उठून उभ्या राहिल्या. हळूहळू पाय ओढत चौकीच्या बाहेर आल्या. त्यांना प्रश्न सतवायला लागला की आता करायचं काय? या मल्लव्वाबाईंनी त्यांच्यापुढे फार मोठी अडचण उभी केली होती. 2000 रुपये आणि 1 किलो सुरमई माशाची लाच त्यांना द्यायला लागणार. तेव्हा कुठे तक्रार मागे घेऊन प्रकरण त्या फाईल करणार. पण आपण आणणार कुठनं 2000 रुपये? आणि त्याच्यापेक्षा मोठी अडचण म्हणजे मासळी बाजारात जायचं कसं? आयुष्यात आपण कधी मासळी बाजारात गेलो नाही, माशाची खरेदी केलेली नाही. आणि त्या म्हणतात, तो काय म्हणाल्या, सुरमई. सुरमई नावाचा मासा ओळखायचा कसा? आपल्याला काय कळतं त्यातलं? छे लीलाबाईंचा सल्ला प्रमाण मानून आपण उगाचच पोलिसात तक्रार नोंदवायला गेलो. 8 दिवस त्या दोघांची वाट बघितली होती. आणखीन 1 दिवस पुढे ढकलला असता तर हे लचांड उद्भवलंच नसतं. आता श्रीला सांगायचं काय? नाही, नको, त्याला नको सांगायला, कारण तो लगेच श्रीमतीला सांगेल आणि मग श्रीमती आपल्या अंगावर धावून येईल. तर असंच करते, लीलाबाईंच्याकडे जावं, म्हणावं असं असं झालंय, आता पुढं काय करायचं सांगा. आणि त्या निघाल्या लीलाबाईंच्याकडे.
वत्सलाताईंकडनं सगळं ऐकल्यावर लीलाबाई विचारात पडल्या. क्षण दोन क्षण तसेच गेले. असा स्वतःशी उद्गार काढून टाळी वाजवत लीलाबाई म्हणाल्या, त्या मल्लव्वाबाईला ना चांगला धडा शिकवू. तक्रार मागे घ्यायला लाच पाहिजे का तिला? तुम्ही वत्सलाताई आता असं करा, आता लगेच लाच प्रतिबंधक विभागात जा आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून सगळं सांगा आणि मग ते सांगतील तसं करा. माझ्या अंदाजाप्रमाणे ते त्या लाचखाऊ बाईला पकडल्याशिवाय काही राहणार नाहीत. लीलाबाईंचा हा नवीन सल्ला ऐकून वत्सलाबाई घाबऱ्या गुबऱ्या झाल्या. लीलाबाईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, वत्सलाबाई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? तुम्ही लगेच गडबडता हो. आत्ता तुम्हाला चांगली संधी मिळाली आहे. एका लाचखोर इन्स्पेक्टर बाईला धडा शिकवा तुम्ही. 2,000 रुपये आणि 1 किलो मासळी पाहिजे काय तिला? घे म्हणा. तुम्ही आजच भेट घ्या त्यांची. अहो, आपल्या देशात भ्रष्टाचाराचा भस्मासूर कुठल्याही प्रगतीचा धुव्वा उडवत चाललाय. त्याला आळा घालण्यासाठी हातभार लावायला नको. जा जा जा, तुम्ही धडा शिकवाच त्या मेलीला. आणि मग रिक्षा करून वत्सलाबाई लाच प्रतिबंधक विभागाच्या कचेरीजवळ गेल्या. क्षणभर आत जावं मागे फिरावं याबद्दलचा विचार पक्का व्हायच्या आधी एक गृहस्थ त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, कुणाला भेटायचं आहे? मला साहेबांना भेटायचं आहे. या माझ्याबरोबर. त्या गृहस्थाबरोबर वत्सलाताई चालायला लागल्या. जवळच्या एका केबिनचं दार ढकलून गृहस्थ म्हणाले, बसा. आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसत ते म्हणाले, मीच या विभागाचा प्रमुख, मनोहर दाते माझं नाव. बोला, काय प्रॉब्लेम आहे? कुणाबद्दल तक्रार आहे का? हो, इन्स्पेक्टर मल्लव्वाबाईंच्याबद्दल तक्रार आहे. माझी तक्रार मागे घेऊन केस बंद करण्यासाठी त्यांना माझ्याकडनं लाच हवी आहे. 2,000 रुपये आणि 1 किलो कसली तरी मासळी. एका दमात वत्सलाताईंनी सांगून मोकळं केलं. लाच प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मनोहर दाते यांनी इंटरकॉम उचलला आणि म्हणाले, देशपांडे या. पुढच्या क्षण 2 क्षणात देशपांडे हजर झाले. त्यांच्याकडे बघून किंचित हसत दाते म्हणाले, बघा, त्या इन्स्पेक्टर मल्लव्वासाठी आणखीन एक तक्रार आली आहे. 2,000 रुपये आणि 1 किलो मासळी. इतके दिवस फक्त ऐकून होतो, आता प्रत्यक्ष पुरावा आहे. जाळं टाका. आणि मग वत्सलाताईंकडे बघत ते म्हणाले, बाई, तुम्ही एक काम करा, तुमचं नाव, पत्ता, फोन यांच्याकडे द्या. उद्या सकाळी 11 वाजता आमच्याकडे या. हे देशपांडे साहेब, हे बघतील तुमची केस. आणि या बाबतीत कोणाशी काही बोलू नका. सोबत कोणाला तरी घेऊन या, नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीचं कोणीतरी. त्यांना सुद्धा कल्पना द्यायची नाही. आता तुम्ही निश्चिंत व्हा, घरी जा. उद्या या. तुम्हाला लाच द्यायला लागणार नाही अशी व्यवस्था होईल. या आता. आणि दाते उठून उभे राहिले. वत्सलाताई घरी आल्या. दार उघडण्यासाठी त्यांनी पर्समधनं चावी बाहेर काढली, पण दार उघडच होतं. त्या आत गेल्या आणि बघतच राहिल्या. सोफ्यावर इन्स्पेक्टर मल्लव्वाबाई बसलेल्या होत्या. त्यांच्या समोरच्या खुर्चीत अवघडून बसला होता श्री आणि शेजारच्या खुर्चीत श्रीमती. या. कुठं गेल्या होत्या म्हणते मी? आल्या की वत्सलाबाई, बघा की. या 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 वत्सलाबाई, बसा. ते तुमच्या मुलांना मी सगळं सांगून सोडलं आहे बरं का. यापुढं कुठेही जाताना तुम्हाला सांगूनच जातील ते. अहो, तुमच्या तक्रारीचं कागद पुन्हा बघताना लक्षात आलं की मला डिपार्टमेंटनं राहायला दिलेली जागा 2 मिनिटाच्या अंतरावर तर असतं इथनं. म्हटलं तुम्ही आम्ही शेजारी शेजारी असतंय, भेटून जावं तुम्हाला, बोलावं तुमच्या मुलाशी. आमचं बोलणं झालं आहे, येतोय मी, काळजी करायचं कारण नाही हो. आणि मल्लव्वाबाई निघाल्या. दाराशी थबकल्या. वत्सलाताईंना जवळ बोलवून घेऊन त्यांच्या कानाशी कुजबुजल्यासारख्या म्हणाल्या, ते बाकी सगळं विसरून जायचं बरं का. म्हणजे ते मी सांगितलं ते विसरायचं. आणि श्रीकडे बघत म्हणाल्या, उद्या ते आईला घेऊन चौकीवर यायचं. तक्रार मागं घेतल्याचं फॉर्मॅलिटी पूर्ण करून टाकू की. आणि त्या ऐटीत पावलं टाकत निघूनही गेल्या. वत्सलाताई वळल्या, समोर बघू लागल्या. श्री आणि श्रीमती त्यांच्याकडे डोळे वटारून बघत होते. त्यांचं काळीच धडधडायला लागलं. नेमक्या त्या क्षणी त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला की उद्या सकाळी त्या दाते साहेबांनी आपल्याला बोलवलंय त्याचं काय? आणि त्या मठदिशी खुर्चीतच बसल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.